6 जून 1674 रायगड किल्ला हजारो माणसांच्या साक्षीने एक राजा सिंहासनावर बसला आणि त्या दिवशी हिंदुस्थानाच्या इतिहासाने एक नवं वळण घेतलं. स्वराज्याचा सूर्य उगवला. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक. पण एक प्रश्न विचारतो तुम्हाला खरोखर माहित आहे का की शिवाजी महाराज नक्की कसे होते? बघा, पाठ्यपुस्तकातले 2-3 पाने वाचून त्यांना ओळखता येत नाही. त्यांना खऱ्या अर्थाने जाणायचं असेल तर ही 3 पुस्तके वाचायलाच हवी. आणि आता शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जवळ येतोय आणि म्हणून राज्याभिषेक दिनानिमित्त मी तुम्हाला सांगणार आहे ती 3 पुस्तके कुठली आणि ती का वाचायला हवी. शेवटचं पुस्तक सर्वात वेगळं आहे, त्यामुळे शेवटपर्यंत हा भाग नक्की बघा. नमस्कार, मी हेमंत येडो तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला किती थाट होता? सांगतो. 6 जून 1674 रायगडावर देशाच्या कानोकोपऱ्यातून हजारो माणसे आली होती. काशी विश्वेश्वराचे विद्वान ब्राह्मण गागा भट्ट त्यांनी राज्याभिषेक घडवून आणला. सोन्याच्या सिंहासनावर शिवाजी महाराज बसले. छत्र धरलं गेलं. छत्रपती हा किताब मिळाला आणि त्या रायगडावरून एक घोषणा गेली, हिंदवी स्वराज्य. त्या दिवशी औरंगजेब दिल्लीत होता. त्याने ऐकलं आणि त्याच्या मनात भीती आली, कारण त्याला माहिती होतं की हा राजा सामान्य नाहीये. आणि आज 350 वर्षानंतरही शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की अंगावर रोमांच येतात, कारण ते फक्त एक राजा नव्हते, ते एक विचार आहेत, एक प्रेरणा आहेत. आणि हे जाणून घ्यायचं असेल तर पुस्तकेच वाचायला हवी. तर सुरू करूया पहिल्या पुस्तकापासून. पहिलं पुस्तक राजा शिवछत्रपती, लेखक बाबासाहेब पुरंदरे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. आणि हे पुस्तक शिवाजी महाराजांवरील सर्वात जास्त वाचलं गेलेलं पुस्तक आहे. तुम्हाला एक विचारतो, तुम्ही बाबासाहेब पुरंदरे यांचं नाव ऐकलंय का? जर ऐकलं तर हे पुस्तक नक्कीच माहिती असेल, आणि जर नाही ऐकलं असेल तर आजपासून हे नाव लक्षात ठेवा, कारण बाबासाहेब पुरंदरे यांनी आपलं संपूर्ण आयुष्य शिवाजी महाराजांच्या इतिहासाला समर्पित केलं. हे पुस्तक म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीच्या काळापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंतचा एक जिवंत, तपशीलवार आणि प्रेरणादायी प्रवास. प्रत्येक युद्ध, प्रत्येक किल्ला, प्रत्येक माणूस सगळे इतक्या जिवंतपणाने लिहिलंय की वाचताना वाटतं की आपण त्या काळात प्रत्यक्ष उपस्थित आहोत. त्या पुस्तकात एक प्रसंग आहे, अफजल खानाची भेट. शिवाजी महाराज त्या भेटीला निघाले. सगळे म्हणाले, महाराज जाऊ नका, अफजल खान विश्वासघात करेल. पण शिवाजी महाराज गेले आणि बाबासाहेबांनी तो क्षण लिहिलाय इतक्या नाट्यमयपणे की वाचताना श्वास रोखला जातो, हात थरथरतात, छाती भरून येते. बघा, बाबासाहेबांनी हे पुस्तक लिहिताना असंख्य ऐतिहासिक कागदपत्रे, फरमाने, पत्रे यांचा संदर्भ घेतला. प्रत्येक तथ्याला ऐतिहासिक आधार आहे आणि तरीही भाषा इतकी ओघवती, इतकी काव्यमय आहे की ते पुस्तक वाटत नाही एखाद्या थरारक कादंबरीसारखं वाटतं. पण आता एक प्रश्न तुम्हाला माहिती आहे का की या पुस्तकाच्या किती प्रती विकल्या गेल्या असतील? लाखो, अगणित लाखो. आणि वाचकांनी सांगितलंय की हे पुस्तक वाचल्यावर आम्हाला वाटतं की बाबासाहेब स्वतः त्या काळात जगले होते किंवा शिवाजी महाराजांनीच त्यांना असं सांगितलंय. तर मित्रांनो, आता असा प्रश्न येतो की राजा शिवछत्रपती हे पुस्तक का वाचावं? असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर एक साधं उत्तर आहे. तुम्हाला जर शिवाजी महाराजांना एक माणूस म्हणून, एक राजा म्हणून, एक स्वप्न म्हणून जाणायचं असेल तर हे पुस्तक अत्यावश्यक आहे. हे पुस्तक मराठीत आहे, 2 खंडात आहे, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. तर आता वळूया दुसऱ्या पुस्तकाकडे, श्रीमान योगी. लेखक रणजित देसाई, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते, पद्मश्री. आणि हे पुस्तक म्हणजे मराठी साहित्यातील एक अजरामर कलाकृती. मित्रांनो, आता मला सांगा, शिवाजी महाराजांना आपण नेहमी योद्धा म्हणून पाहतो, राजा म्हणून पाहतो, पण त्यांना एक माणूस म्हणून, एक मुलगा, एक पती, एक पिता म्हणून कुणी पाहिलंय का? पण रणजित देसाईंनी ते पाहिलंय आणि श्रीमान योगीमध्ये ते लिहिलंय. श्रीमान योगी ही एक ऐतिहासिक कादंबरी आहे. शिवाजी महाराजांच्या बालपणापासून ते राज्याभिषेकापर्यंतचा संपूर्ण प्रवासाची कहाणी. श्रीमान योगी हे नाव समर्थ रामदास स्वामींनी दिलं होतं शिवाजी महाराजांना. म्हणजे तो योगीसारखा विरक्त असूनही राज्य करतो, युद्ध करतो, जगतो. मित्रांनो, या पुस्तकात एक प्रसंग आहे. शिवाजी महाराज फक्त 15 वर्षांचे होते तेव्हा त्यांनी एक निर्णय घेतला की मी माझा शिक्का, सील फारसीत नाही लावणार, मी संस्कृतात शिक्का लावेल. बघा, त्या काळात हे धाडस किती मोठं होतं हे कळायला वेळ लागत नाही. आदिलशाहीच्या दरबारात सगळे फारसी शिक्का लावायचे, पण 15 वर्षाच्या शिवबाने सांगितलं की मी नाही लावणार.
रणजित देसाईने शिवाजी महाराजांचे चित्रण केलंय धार्मिक पण अंधश्रद्धाळू नाही, कठोर पण क्रूर नाही, साहसी पण बेपर्वा नाही, दूरदर्शी पण स्वप्नाळू नाही. हे आहे या पुस्तकाचं सार. तुम्हाला माहिती आहे का की हे पुस्तक वाचणाऱ्यांनी काय अनुभव सांगितलाय? एक वाचक म्हणाला की हे पुस्तक वाचताना हसता येतं, रडता येतं, रागवता देखील येतं आणि शेवटी पुस्तक बंद करताना आपण शिवाजी महाराज गमावल्यासारखं वाटतं. असं वाटतं की आपलाच कोणीतरी केलं. ही आहे रणजित देसाईंच्या लेखणीची जादू. श्रीमान योगी वाचताना आपण त्या काळात इतके गुरफटतो की प्रत्येक क्षण आपण जगतो आणि जेव्हा देसाई कादंबरी संपवतात तेव्हा वाटतं की आपण शिवाजी महाराज गमावले. आता प्रश्न असा आहे की श्रीमान योगी का वाचावं? तर हे पुस्तक शिवाजी महाराजांना देवत्वातून खाली आणतं आणि माणूस म्हणून उभं करतं आणि तेव्हा कळतं की एका माणसाने किती मोठं स्वप्न पाहिलंय आणि ते स्वप्न पूर्ण देखील केलंय. आणि आता तिसरं पुस्तक, हे सर्वात वेगळं आहे. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की शेवटचं पुस्तक सर्वात वेगळं असणार. हे पुस्तक आहे चॅलेंजिंग डेस्टिनी, उपशीर्षक अ बायोग्राफी ऑफ छत्रपती शिवाजी, लेखिका मेधा देशमुख भास्करन. आणि या पुस्तकाबद्दल सांगण्यापूर्वी एक प्रश्न विचारतो. तुम्हाला माहिती आहे का की या पुस्तकाच्या लेखिका मेधा देशमुख भास्करन त्या इतिहासकार नाहीत, त्या एक मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत. जर्मनी, भारत, यूएईमध्ये फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये काम केलेल्या एक शास्त्रज्ञ शिवाजी महाराजांवर पुस्तक लिहिते आणि ते पुस्तक क्रॉसवर्ड बुक स्टोअरचं बेस्ट सेलर ठरतं. रेमंड क्रॉसवर्ड बुक अवॉर्ड्समध्ये नॉमिनेटेड होतं. हे कसं शक्य झालं? कारण मेधा देशमुख भास्करन यांनी एक वेगळाच दृष्टिकोन घेतला. त्यांनी शिवाजी महाराजांना 17व्या शतकातील संदर्भात ठेवून पाहिलं. बघा, त्या काळात काय होतं, संपूर्ण भारतात अंधार पसरला होता. मुघल साम्राज्याची दडपशाही होती, धर्माच्या नावावर हिंसा, लोक खचलेले, भयभीत, पराभूत. आणि या पार्श्वभूमीवर एक माणूस उठला आणि त्याने एक स्वप्न दाखवलं, माणसाच्या प्रतिष्ठेचं, स्वातंत्र्याचं, न्यायाचं. या पुस्तकात एक तुलना आहे जी वाचून आपण थक्क होतो. शिवाजी महाराजांनी केलेली ऑपरेशन शायस्ता खान आणि अमेरिकेने केलेली ऑपरेशन नेपच्यून स्पियर, ज्यात ओसामा बिन लादेन मारला गेला. बघा, या दोन्ही ऑपरेशन्समध्ये किती साम्य आहे हे लेखिकेने दाखवलं आहे. सर्व्हेलन्स, प्लॅन, टार्गेट, स्टेल्दी अप्रोच, सगळं सारखं. शिवाजी महाराजांनी हे 350 वर्षांपूर्वी केलं होतं. मेधा देशमुख भास्करन यांनी या पुस्तकात सांगितलंय की शिवाजी महाराजांकडे किती लिडरशिप क्वालिटीज होत्या. संघटन क्षमता, लष्करी रणनीती, प्रशासकीय कौशल्य, जोखीम घेण्याचा धाडस, प्रेरणादायी नेतृत्व, कुटुंब, देश आणि शत्रू सगळ्यांबद्दल आदर. आणि या क्वालिटीज आजच्या काळातही तितक्याच रेलेव्हंट आहेत. तुम्ही कधी विचार केला आहात का की शिवाजी महाराज आज असते तर काय केले असते? हा प्रश्न चॅलेंजिंग डेस्टिनी वाचताना सतत मनात येतो आणि उत्तर मिळतं की त्यांनी आजही तेच केलं असतं जे तेव्हा त्यांनी केलं होतं. अन्यायाविरुद्ध उभं राहणं, सामान्य माणसासाठी लढणं आणि स्वाभिमानाने जगणं. तर आता प्रश्न आहे की चॅलेंजिंग डेस्टिनी हे पुस्तक का वाचावं? याची 3 कारणं आहेत. पहिलं म्हणजे हे इंग्रजीत आहे, त्यामुळे जो मराठी वाचकांपर्यंत इतिहास पोहोचतो तो इंग्रजी वाचकांपर्यंत पोहोचतो. दुसरं कारण म्हणजे एक शास्त्रज्ञाने हे लिहिल्यामुळे तर्क, विज्ञान आणि आधुनिक दृष्टिकोन यात आहे. आणि तिसरं कारण म्हणजे हे पुस्तक तुम्हाला प्रेरणा देतं आजच्या आयुष्यातील संकटांशी लढण्याची. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं तर राजा शिवछत्रपती बाबासाहेब पुरंदरे शिवाजी महाराजांचा इतिहास इतिहासकाराच्या नजरेतून ऐतिहासिक संदर्भासह. दुसरं पुस्तक श्रीमान योगी रणजित देसाई शिवाजी महाराज एक माणूस म्हणून, साहित्यिक, काव्यमय, भावनिक. तिसरं चॅलेंजिंग डेस्टिनी मेधा देशमुख भास्करन शिवाजी महाराज एक आधुनिक लीडर म्हणून, आधुनिक दृष्टिकोनातून. आता सांगा तुम्ही या 3 पैकी कुठलं पुस्तक आधी वाचणार आहात? कमेंटमध्ये नक्की सांगा. मंडळी, शिवाजी महाराजांनी एकदा म्हटलं होतं की हे राज्य माझं नाही, हे श्रींचं राज्य आहे, मी फक्त कारभार सांभाळतो. एवढी विनम्रता, एवढा मोठा राजा, आणि हे वाचलं की त्यांना नमस्कार करावा असं वाटतं. 6 जून राज्याभिषेक दिन, छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. या 3 पैकी एक पुस्तक आज विकत घ्या आणि शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थाने जाणून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या आवडत्या शिवाजी महाराजांच्या पुस्तकाचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच आणखी विशेष भाग येणार आहेत. चला भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.